वारकरी ही जी एक कन्सेप्ट म्हणता येईल नाही का, ही पूर्णपणे संतांनी वर्षानुवर्ष एक डेव्हलप केलेली आहे. आणि वारकरी जसा शांत संयमी आहे तसाच तो शूर आणि वीर सुद्धा आहे. जर आपण पाहायला गेलं तर संत एकनाथ महाराज ज्यावेळेस आपले गुरु जनार्दन स्वामी त्यांच्या इथं ज्यावेळेस ते शिक्षण घेत होते, जनार्दन स्वामी हे देवगिरी किल्ल्याचे किल्लेदार होते आणि त्यावेळेस ते ध्यानस्थ असताना काही परकीयांचं आक्रमण आलेलं आहे. परकीयांचं आक्रमण हे कळलं ज्यावेळेस एकनाथ महाराजांना, त्यावेळेस त्यांनी त्यांच्या गुरुला सांगायला गेले तर ते समाधीस्थ अवस्थेमध्ये होते. म्हणून गुरूंचे सगळे जे काही वस्त्र आहेत ते घातले, अंगावरती चिलखत चढवलं, एका हातामध्ये तलवार घेतली, एका हातामध्ये ढाल घेतलेली आहे आणि ते युद्धासाठी उतरलेले आहेत. ज्यांना आपण शांतीब्रह्म म्हणतो ते संत एकनाथ महाराज युद्धाला उतरून जे दिसण त्याचा शिरच्छेद करत निघालेले आहेत. हे काय आपल्या संतांची जी काही पद्धत आहे की एका ठिकाणी तितकेच ते शांतीब्रह्म आहेत. ज्यावेळेस ते आपल्या परमार्थामध्ये आहेत, ज्यावेळेस एखादा आपल्यावरती अन्याय करतो त्यावेळेस ते हातामध्ये तलवार घेऊन त्याचा सामना करतात. एवढंच तुकाराम महाराजांचे चिरंजीव नारायण महाराज ते सुद्धा ज्यावेळेस शेजारी सांगरुडी गावामध्ये एक खान सरदार चालून आला होता, त्यावेळेस नारायण महाराजांनी हातात तलवार घेऊन सगळ्या वारकऱ्यांना एकत्र करून गळ्यातले टाळ खाली ठेवले, त्यांनी हातामध्ये तलवार घेऊन ते युद्धाला उतरलेले आहेत. हे सगळं आपल्या इतिहासामध्ये आहे. त्यामुळं नाथळाच्या माती हानुकाठी म्हणणारे जगद्गुरु तुकाराम महाराज आणि त्यांचे चिरंजीव हातामध्ये तलवार घेऊन सुद्धा युद्धाला उतरतात आहेत. तुकाराम महाराज पायकीचे अभंग सुद्धा सांगतात आणि पायकीच्या अभंगातनं गणिमी कावाविषयी म्हणा किंवा मावळ्यांनी आपल्या पायकांनी सेवकांनी आपल्या राजाच्या ठिकाणी आपली निष्ठा कशी असावी ह्याचं वर्णन सुद्धा आपले संत करतात आणि आपल्या सगळ्या मावळ्यांना सांगतात की तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या मागे जाऊन उभे राहावा. ह्याचं प्रबोधनच तुकाराम महाराजांनी त्यावेळेस 12 मावळांमध्ये केलेले आहे. हे आपण ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस आपल्याला हेच जाणवतं की वारकरी एवढी परिपूर्ण कन्सेप्ट आहे की तो एकदम देवभोळा म्हणता येईल की बाबा भक्तीच्या नादामध्ये एक भोळी बाबडी भक्ती करतोय, तसं नाही. ही जागृतीतली भक्ती आहे, म्हणजे जाणून केलेली भक्ती. आपण नाचतो कधी, ज्यावेळेस आपण पाहतो की वारकरी हे वारीला जात असताना त्यावेळेस ते नाचतात, ज्यावेळेस पावलं खेळतात. हे कधी खेळणे ज्यावेळेस त्यांना ज्ञान झाल्यानंतरून त्या ज्ञानाच्या आनंदामध्ये खेळणे, अज्ञानामध्ये नाचणं नाही येते. आपण बऱ्याच वेळा पाहतो की लोक अज्ञानामध्ये नाचतात, बाबा हा नाचतोय म्हणून मी पण नाचतोय, मी नाचतोय म्हणून तोही नाचतोय. तसं नाही. ज्यावेळेस त्यांना ते स्वतः वारकरी होतात आणि ज्यावेळेस त्यांना ते ज्ञान होतं की बाबा वारकरी म्हणजे नक्की काय, आणि त्यावेळेस त्या आनंदामध्ये ते नाचले जातात. हीच मूळ आपल्या वारकरी संप्रदायाची व्यापक भाव आहे की ज्याच्यामध्ये आपण संपूर्ण विश्वाला सामावून घेतो. सर्वात्मक जो विश्वात्मक पांडुरंग परमात्मा आहे, ज्ञानेश्वर महाराज स्वतः त्याचं वर्णन करतात, आता विश्वात्मके देवे. बरोबर. त्यावेळेस त्या विश्वात्मक देवतेची ते प्रार्थना करतात येत, श्री निवृत्तीनाथांचं नमन करतात येत आणि पसायदान रूपी ते प्रसाद मागतात येत. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. ज्यावेळेस एखादा दुष्ट मनुष्य असन, त्या दुष्ट मनुष्याचा नाश हो असं ज्ञानेश्वर महाराजांची इच्छा नाहीये. तर त्या दुष्ट मनुष्यामधला जो काही दुर्गुण आहे त्या दुर्गुणाचा नाश हो असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आणि तो नाश एकदा झाला, त्याचा दुर्गुणाचा नाश झाला तर सगळे चांगलेच आहेत आणि मग सगळ्यांनी मित्रवत राहावं, सगळ्यांनी एकत्र राहावं. आणि ही जी कन्सेप्ट ज्ञानेश्वर महाराजांनी मांडलेली ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून, ज्याला 750 वर्ष झाली, ती सगळ्या भगवद्गीतेचा तो सारच आहे. आणि त्यावेळेस आपल्याला जाणवतं की वारकरी किती परिपक्व झालेला आहे.